150हून अधिक रेल्वेतील छेडछाडीचे गुन्हेगार थेट तुरुंगात आणि 300हून अधिक मुली मानवी तस्करीतून मुक्त. हे आकडे नाहीत तर एका माणसाच्या धैर्याची साक्ष आहे. हे आहेत मुंबईचे दीपेश, खऱ्या आयुष्यातील हिरो, ज्यांनी एकट्याने या लढाईला आपलं ध्येय बनवलं. 2011 मध्ये निर्भया प्रकरणाने संपूर्ण देश हादरलं, पण दीपेशला मात्र आतून हादरून टाकलं. आणि 2013 मध्ये जेव्हा त्यांनी पाहिलं की गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये एका मुलीची छेड काढली जात असताना कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही, त्या क्षणी त्यांनी ठरवलं आता प्रत्येक निर्भयासाठी लढायचं. इथूनच सुरुवात झाली वॉर अगेन्स्ट रेल्वे राउडीजची. मात्र गुन्हेगारांना पकडणं एवढं सोपं नव्हतं. पुराव्यांची गरज होती. स्वतःच्या 30,000च्या पगारातून 25,000 रुपये वाचवून दीपेश यांनी स्पाय कॅमेरा असलेला चष्मा विकत घेतला. आता त्यांच्याकडे पुरावे होते, ज्याच्या आधारे त्यांनी 150हून अधिक लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना पोलिसांकडे सोपवलं. मग एके दिवशी त्यांना एक 13 वर्षाची गर्भवती मुलगी सापडली, जी मानवी तस्करीतून वाचली होती. तिच्या वेदनादायी कहाणीने दीपेशला पुन्हा आदरून टाकलं. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि या मिशनलाच आपलं आयुष्य बनवलं. 2019 मध्ये बिहारमधून तस्करी केलेल्या 2 मुलींची सुटका करण्यासाठी दीपेशने स्वतः कास्टिंग डायरेक्टर बनून एक अंडरकव्हर ऑपरेशन चालवलं. तेव्हापासून आजपर्यंत 300हून अधिक मुलींची सुटका झाली आहे. यानंतर त्यांनी युथ फॉर पीपल संस्थेची स्थापना केली. रेड लाईट एरियाच्या दलदलीत अडकलेल्या मुलींना बाहेर काढण्याचं काम त्यांनी सुरू केलं. धमक्या आल्या, निधीची कमतरता होती, लोकांचे टोमणेही सहन केले, पण दीपेश थांबले नाहीत. त्यांना सर्वात मोठं प्रोत्साहन मिळालं त्यांच्या आईकडून. दीपेश सांगतात, सुरक्षा हा विशेषाधिकार नाही, तो प्रत्येक मुलीचा मूलभूत हक्क आहे. खरंच दीपेश टँक सारखे लोकच आपल्या समाजाचा खरा कणा आहेत. दीपेश आणि त्यांच्या न डगमगणाऱ्या धैर्याला मनापासून सलाम.